मतदाता सूची में गड़बड़ी और चुनाव में हुए धांधली को लेकर तमाम आरोपों को महायुति ने खारिज कर दिया है। अब इस पर मनसे भड़क गई है। मनसे नेता संदीप देशपांडे ने कहा कि हम सवाल चुनाव आयोग से पूछ रहे हैं तो जवाब भाजपा क्यों दे रही है। क्या भाजपा चुनाव आयोग को बचाने की कोशिश कर रही है, उनकी गलतियां छुपाने की कोशिश कर रही है, या सच में भाजपा धोखे से जीत कर सामने आई है। संदीप देशपांडे ने कहा कि अगर हम सवाल चुनाव आयोग से पूछते हैं तो जवाब भाजपा क्यों देने सामने आ जाती है। वोट चोरी हो रही है, चुनावों में धांधली हो रही है, लिस्ट गड़बड़ी हो रही है, लोगों के नाम गलत है, लोगों की पता गलत है और यहाँ पर पूरी तरीके से चुनाव में बड़ी गड़बड़ी की आशंका सीधे तौर पर दिखाई दे रही है। संदीप देशपांडे ने कहा कि भाजपा कितने भी इन सब चीजों पर मिट्टी डाल दे फिर भी सच सामने ही आएगा। इस समय मनसे पूरी तरीके से तैयार है चुनाव में हुए धांधली को सामने लाने के लिए। आज शाम मनसे प्रमुख राज ठाकरे खुद लोगों के बीच आकर इन तमाम वोटर लिस्ट में हुए गड़बड़ियों को उजागर करने वाले हैं और इससे पहले संदीप देशपांडे का भी बड़ा बयान सामने आ गया है कि आखिर क्यों भाजपा हमेशा चुनाव आयोग के पक्ष में आ जाती है। हम चुनाव आयोग से सवाल पूछते हैं लेकिन भाजपा जवाब देने पहुंच जाती है। सुनिए क्या को संदीप देशपांडे द्वारा कहा गया। मोर्चाचं नियोजन आमचं गेले अनेक दिवसापासून चालू आहे। परवा म्हणजे सोमवारी शहरातले जे आमचे विभाग अध्यक्ष आहेत त्यांची बैठक झाली, शाखाध्यक्षांपर्यंत बैठक झाली, त्यामध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। परवा वेस्टर्न सबची बैठक झाली, काल ईस्टर्न सबची बैठक झाली आणि आता शाखा वाईज बैठका आमच्या चालू आहेत। त्यामुळे मोर्चाच्या नियोजनाची तयारी तर जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे। निवडणूक मतदार याद्यांवरून जे ठाकरेंच्या शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि तुम्ही देखील वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं करताय, त्याच्यावरून भाजपच्या वतीने सांगितलं जाते की हे फ्लॉप शो आहे, त्याच्याकडे जनतेने लक्ष देता कामा नये। मला वाटतं एवढे पुरावे दिल्यानंतर अजून काय पाहिजे हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रश्न भारतीय जनता पक्षाला नाहीच आहे, प्रश्न निवडणूक आयोगाला आहे। उडता हुआ भाला कशाला अंगावर घेतायत मला हे अजून कळलेलं नाही भाजपचं। एमसीएच्या निवडणुकीसाठी फडणवीस आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा आहेत। काल महत्त्वाची बैठक पार पडली। अराजकीय पद्धतीनं आपण या सगळ्या निवडणुकीकडे बघावं असं म्हटलं जातं। तुम्हाला काय एमसीएच्या निवडणुकीबाबत एवढी माहिती नाही। वंदे मातरमच्या संदर्भात पुन्हा एकदा अबू आझमी म्हटले की शाळांमध्ये वंदे मातरम कंपल्सरी करता का? अबू आझमीचा प्रॉब्लेम असा आहे, त्यांना कोण विचारत नाही आणि त्यांना कोणी विचारलं नाही की काहीतरी स्टेटमेंट करतात स्वतःकडे लक्ष वेधवण्यासाठी। आपण त्यांच्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटत नाही। संदीप, अनेक ठिकाणी खरं तर गुजरातच्या नागरिकांची नावं मतदार यादीमध्ये मिळून आलेली आहे। कांदिवलीमध्ये देखील आपल्या काही कार्यकर्त्यांनी जाऊन यादी चेक केली, त्या ठिकाणी कच्छचे जे मतदार आहेत त्यांची नावं यादीमध्ये मिळून आली। मला वाटतं हा घोळ सगळीकडेच आहे। कच्छ असेल, गुजरात असेल, बिहार असेल, अशा अनेक याच्यातली नावं इथे घुसवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। तो कोणाच्या फायद्याचा आहे आपलं लक्षात आलंच असेल। तर मला असं वाटतं की या गोष्टीवर आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक असतील, शिवसेना पक्षाचे शिवसैनिक असतील, हे सगळेजण एकत्रितरित्या काम करतात। डोनाल्ड ट्रम्प यांचं बोगस आधार कार्ड बदलतानाचा प्रेस कॉन्फरन्स रोहित पवार यांनी घेतलेली होती, त्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। चुकीचं आहे, कारण विसल ब्लोअर आहेत रोहित पवार या बाबतीत आणि ज्या पद्धतीने त्यांनी दाखवलेलं की कशा पद्धतीने बनू शकतं ते त्यांनी दाखवलेलं आहे। त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होण्याची काही गरज नव्हती। 1 तारखेच्या मोर्चाबद्दल अनेक लोकांना काही संभ्रम निर्माण करतात असं भाजपचे प्रवक्ते म्हणतात। म्हणजे एक खरं तर दोन भाऊ एकत्र येतात, पण एक भाऊ म्हणतोय की मरीन ड्राईव्हवर मोर्चा काढला, दुसरा म्हणतात झालंय काहीतरी। आता भाजपला बोलायला काही मुद्दाम या मोर्चामध्ये शो करण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो। कसला विषय? मोर्चाचा जो मूळ विषय आहे तो डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो की दोन भावांमध्ये काही नाही। सोडा काय एवढं लक्ष आणि हे दोन दिन आहे ना पेड प्रवक्ते, त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका जास्त। सर, कार्यकर्ता एखादा बोलला तर ठीक आहे, आपण पेड लोकांकडे किती लक्ष